नमस्कार, आपण बघत आहात प्रखर न्यूज। शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना आता डिझेलच्या समस्येचा सामना करावा लागतोय। पेट्रोल पंपांवरती कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्यानं अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आता शिवारात बंद पडू लागली आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रहार शक्ती संघटनेनं बागलाणचे तहसीलदार कैलास चौडे यांना निवेदन देत शेतकऱ्यांसाठी डिझेल कॅनमध्ये देण्याचे आदेश तातडीनं जारी करण्याची मागणी केली आहे। संघटनेचे जिल्हा सचिव तुषार खैरनार यांनी दिलेल्या निवेदनात शेताची कामे सुरू असताना ट्रॅक्टर शेतातून बाहेर आणणे शक्य नसल्यानं कॅनमधून डिझेल पुरवठा होणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसेच 2 दिवसात प्रशासनाने निर्णय न घेतल्यास सर्व ट्रॅक्टर तहसील कार्यालयासमोर उभे करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार शक्ती संघटनेनं दिलाय। या मागणीवर आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे मात्र बागलाण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर। या विषयासाठी आलो आहेत की पेट्रोल पंपावर आता डिझेल किंवा कॅनमध्ये डिझेल देत नाही, पण सर्व शेतकऱ्यांना रोज येणं शक्य नाही। एक डिझेल टाकण्यासाठी येणं म्हणजे 3 लिटर डिझेल वाया घालणं। तर आमची तहसीलदारांना किंवा जिल्हाधिकारी यांना अशी विनंती आहे की तुम्ही 2 दिवसाच्या आत आम्हाला डिझेल कॅनमध्ये भरून द्या, अन्यथा आम्ही गुरुवारी सकाळी तिथं चक्काजाम आंदोलन करणार आहोत। ज्याचा फार्मर आय डी त्यालाच द्या, कारण शेतकरी डिझेल चोळ काराबाजा करणारा नाही। ज्याचा फार्मर आय डी त्याला तुम्ही डिझेल देण्यास काहीच हरकत नाही। तो डिझेल घेईल आणि घरी जाणार आहे। तर आम्ही 2 दिवस वाट बघू नये तर तिसऱ्या दिवशी आम्ही इथं चक्काजाम आंदोलन प्रहारमार्फत करणार आहोत। ही तुमच्या मार्फत शासनाला आणि सरकारला आमची विनंती।